परभणी लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाने लढवावा अशी भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सर्व भारतीय जनता पार्टी परभणीच्या सर्व नेते मंडळीची त्या ठिकाणी आहे। एकंदरीत परभणी लोकसभेमध्ये 6 विधानसभा क्षेत्र येतात, ज्यापैकी 3 विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं मोठं प्राबल्य आहे। भारतीय जनता पार्टीची ताकद या विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये परतूरमध्ये सन्माननीय लोणीकर साहेब असतील, जिंतूरमध्ये मेघनाताई बोर्डीकर असतील, गंगाखेडमध्ये आपल्या मित्रपक्षाचे रत्नाकरजी गुट्टे असतील। यांच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामधल्या 3 विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य त्या ठिकाणी आहे। परभणी, पाथरी आणि घनसावंगीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बांधणी ही अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी झालेली आहे। आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं हा लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाला सुटावा। प्रचंड या ठिकाणी देशाचे पंतप्रधान भाई नरेंद्रजी मोदी यांच्याकडे प्रचंड आकर्षण या भागातले तरुणांचं असेल, शेतकऱ्यांचं असेल, माता भगिनींचं असेल त्या ठिकाणी आहे। आणि निश्चित ही जागा जर भारतीय जनता पक्षाने लढवली तर ही जागा 100% जिंकून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लोकसभेमध्ये मोदीजींच्या बाजूने हात वर करणारा खासदार या परभणी लोकसभेमधून त्या ठिकाणी जाऊ शकतो, जो की विकासाचा गाडा आतापर्यंत परभणीमध्ये थांबलेला होता। त्याला विकासाला चालना देण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या खासदाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी होऊ शकतं। आणि म्हणून आग्रहाची मागणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना ही पोहोचवण्यासाठी सन्माननीय देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब यांची भेट घेण्यासाठी मी उद्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे आणि सर्व कार्यकर्त्यांची भावना ही सन्माननीय नेते मंडळीच्या कानावर त्या ठिकाणी घालणार आहे। जय श्रीराम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।